बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये भाजपातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात भाजपानंच फलकबाजी केली आहे। यावर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका सुद्धा या फलकातून केली गेली आहे। स्टँडिंग दिली, महापौर केलं, सरचिटणीस पण दिलं, आता खासदारकी पण हवी आहे का असा सवाल विचारत आता बास झालं, तुम्हाला नक्की पाडणार असं मजकूर या फलकावर आहे आणि खाली कष्टाळू भाजप कार्यकर्ते असं लिहिलंय। भारतीय जनता पक्षामध्ये निवडणुका आले की अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात। आपण मागेही अनेक वेळा पाहिलं असेल, परंतु भारतीय जनता पक्ष एक शिस्तबद्ध पक्ष आहे। संघटनेतनं खालू पुण्यातून दिल्लीपर्यंत प्रत्येक गोष्ट जाते। त्यामुळे अशा कुठल्या बॅनरला किंवा अशा कुठल्याला पक्ष भीक घालेल असं मला वाटत नाही, कारण काही कारण नाही आहे। कुणी काही बॅनर लावतं, कोणी एखादा इच्छुक असतो, त्याचा छोट्या विचारधारेचा कार्यकर्ता असतो, तो आपल्या नेत्याला कुठेतरी अनस्टेबिलिटी दिसते बाबा आपल्या नेत्या बाबतीत, म्हणून तो कार्यकर्ता भावनेच्या भरात असे कुठले बॅनर लावतो। परंतु ह्या बॅनरला पक्ष स्तरावरती काहीही किंमत नाही आहे।